गुन्हेगारीचा खेळ कितीही जोरात असला तरी शेवटी कायद्याचा हात लांबच असतो. बीडच्या कुख्यात गुंड्याची म्हणजेच सतीश उर्फ खोक्या भोसलेची गोष्ट पण तशीच आहे. ज्या माणसाने हातात बॅट घेऊन लोकांना तुडवलं त्याच्या मागे अखेर पोलिसांचा सुद्धा बॅटिंग सुरू झाला आणि तो थेट उत्तर प्रदेशात पकडला गेला. म्हणजेच खेळ थांबला रे बाबा. पण नक्की हा खेळ काय होता, कोण आहे सतीश भोसले आणि तो कसा गजाआड पोहोचला, चला सगळं नीट समजून घेऊयात. नमस्कार, मी रश्मी खेडीकर आणि तुम्ही पाहतात नवराष्ट्र. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्व गाजवणारा आणि स्थानिक राजकीय आशीर्वाद घेत गडगंज झालेला गुंड, लोक त्याला खोक्या भोसले म्हणून ओळखतात. कारण तो फक्त पैशांनी नाही तर दबदब्याने पण मोठा झाला होता. त्याचं बॅकग्राऊंड बघितलं तर तो भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष होता आणि आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा माणूस मानला जात होता. म्हणजेच राजकीय छत्राखाली मस्त फायट स्टाईल मध्ये तो लोकांवर धाक टाकत होता. पण नुसता धाक नाही तर प्रत्यक्ष मारहाणीपर्यंत तो पोहोचला. इतकंच नाही तर आर्थिक फसवणूक, खंडणी आणि गुन्हेगारी टोळींशी संबंध असल्याचे आरोपही त्याच्यावर आहेत. त्याने मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती जमवली होती. गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. यात सतीश भोसले एका व्यक्तीला अमानुषपणे बॅटने मारत असल्याचं दिसत आहे. सगळं इतकं क्रूर होतं की व्हिडिओ बघून लोकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांवर दबाव वाढला आणि शेवटी त्यांनी कारवाईला सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर बीड पोलिसांनी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल केला. पण भोसले गुन्हा दाखल होताच लगेच फरार झाला. मग काय, बीड पोलिसांची पथकं मागे लागली. शेवटी उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये तो मिळाला. बीड आणि प्रयागराज पोलिसांनी मिळून त्याला तिथून उचललं आणि गजाआड केलं. आता त्याच्यावर केवळ मारहाणीचेच नव्हे तर हत्यारे बाळगणे, वन्यजीवांची शिकार करणे असे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. मित्रांनो, गुन्हेगारी कितीही राजकीय रंगात रंगवली गेली तरी शेवटी कायद्याचा बडगा उचलला की खोक्यासारख्यांना ठोकायला वेळ लागत नाही. बरं, आता आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असल्यामुळे सुरेश धसांचीही अडचणी वाढणार इतकं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं, अशा गुंडगिरींवर कायमचा अंकुश बसवण्यासाठी काय करायला हवं? तुमचे मत, तुमचे विचार आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि या स्टोरीच्या लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपला असेल पण चर्चा सुरू राहील. नमस्कार.